नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक हत्या प्रकरण समोर आले आहे। मालधक्का परिसरात एका व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात आली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे। नेमके काय आहे हे प्रकरण, पाहूया हा विशेष रिपोर्ट। रेल्वे पटरी परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच लकडगंज पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट 3 चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत। तांत्रिक पुरावे, स्थानिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने मृताची ओळख पटविण्यात यश आलेत। तपासादरम्यान मृत व्यक्तीचे नाव अब्दुल रेहान उर्फ रमू अब्दुल रज्जाक, राहणार मुदलिया नगर असे निष्पन्न झाले आहेत। पुढील तपासात आरोपी परमेश्वर उर्फ पप्पू पटेल आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून ही हत्या केल्याचे उघड झालेत। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी पप्पू पाटील याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली। जुन्या वादातून आणि घटनेच्या 1 दिवसाआधी मृताने आरोपीची आई आणि बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपींनी हा कट रचल्याचे तपासात समोर आलेत। आरोपींनी मृताला गाठून त्याच्या गळ्यावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेत। गंभीर जखमी झालेल्या रम्मूचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या प्रकरणात मुख्य आरोपी परमेश्वर उर्फ पप्पू पाटील, राहुल मनोज वैके आणि एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेत। हे तिघेही मृताचे जुने साथीदार होते। चोरीच्या पैशांच्या वाटपावरनं निर्माण झालेला हा वाद आणि पूर्वीचे मतभेद यामुळेच या हत्येची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले। मृतावर यापूर्वी चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे। सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मालधक्का रेल्वे पटरी परिसर या ठिकाणी एक अनोळखी इसमाची बॉडी मिळालेली आहे। त्यावरून PS लकडगंज येथील पोलीस स्टाफ, पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखा युनिटचे पोलीस स्टाफ हे सर्व घटनास्थळावर पोहोचून घटनेची माहिती प्राप्त करून तपास सुरू केला असता गोपनीय माहिती प्राप्त झाली की मृतक याचे नाव अब्दुल रहमान उर्फ रम्मू अब्दुल रजाक, राहणार मुदलिया नगर, शांतीनगर, नागपूर येथील असून त्याचा साथीदार नामे परमेश्वर उर्फ पप्पू पटेल, राहणार डिप्टी सिग्नल, हा याने त्याला शस्त्राने मारले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होऊन गुन्हे शाखा युनिटचा स्टाफ तात्काळ रवाना होऊन पप्पू याला ताब्यात घेतले। त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याची सखोल तपासणी केली असता पप्पू आणि त्याचा साथीदार राहुल मनोज उईके, राहणार डिप्टी सिग्नल, तसाच एक नाबालिग मुलगा असे तिघांनी मिळून जुन्या वादाच्या कारणावरून तसेच घटनेच्या अगोदरल्या दिवशी मृतक इसम याने त्याच्या आई बहिणीला शिवीगाळ केली असल्याच्या कारणावरून यांनी मृतक याला घटनास्थळी येऊन धारदार शस्त्राने त्याचे गळ्यावर, पाठीवर वार करून जीवानाशी ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे। यातील मृतक इसम आहे याच्यावर यापूर्वी घरफोडीचे, रॉबरीचे गुन्हे दाखल आहे। तसेच यातील आरोपी इसम आहे, आरोपी क्रमांक 1 परमेश्वर उर्फ पप्पू पटेल, राहणार डिप्टी सिग्नल, आरोपी क्रमांक 2 राहुल मनोज उईके, राहणार डिप्टी सिग्नल, तसेच एक नाबालिग मुलगा असे तिघही हे मृतकाचे साथीदार असून त्यांच्या जुन्या वादावरून, जुन्या घरफोडी चोरीच्या पैशावरून तसेच घटनेच्या अगोदरल्या दिवशी झालेल्या वादावरून त्यांनी हा सदरचा खून केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त, माननीय सहपोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त
गुन्हे शाखा, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3चे टीमने सदरची कारवाई केलेली आहे. नागपुरातील या हत्या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू आहे.